नमस्ते. ॲफ्लुएंट मार्केट सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी परशुराम. टुडेज मार्केट ॲनालिसिस घेऊन येतो मी. आज बघूया. निफ्टी स्ट्रॉंग दिसतोय, बँक निफ्टी अजूनही वीक दिसतोय, काल पण मी सांगितलं होतं. आणि त्यानुसार क्लोजिंग जे आहे ते आपल्याला अपोजिट मिळालेलं आहे दोघांचंही, निफ्टी बँक निफ्टीचं. चला बघूया आज काय बघायला मिळणार आहे ते. थोडंसं कालचं बघूया. काल जर बघितलं तर निफ्टी हायर साईडला ओपन झाला, पण एक फॉल दिला त्यांनी चांगला सकाळ सकाळ एकदम, आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती आला आणि अगेन फॉल देऊन थोडासा बेस बनवून मग दुपारनंतर तो काय केलाय, पुन्हा अगेन हायर साईडला येऊन क्लोज झालेला आहे. आता ही जी स्थिती आहे ही बऱ्याच ठिकाणी भेटलेली आहे आपल्याला. बघा, आधी हीचा डे जर बघितला आपण तरी तो तसाच आहे. सकाळी डिप, नंतर परत खाली फॉल आला. हा इथंच एक आहे की जो निगेटिव्ह मध्ये थोडासा क्लोज झालेला आहे. अदरवाईज बाकी सगळे त्यांनी डिप देऊन पुन्हा हायला आलेलं आहे. तर हे बघणं खूप गरजेचं आहे. आता सध्या निफ्टी कशा पद्धतीने मुवमेंट देईल. आता जर निफ्टी बघितलं तर हायर साईडलाच आहे. 14,500च्या आसपास आलेला आहे. 14,500 अगेन एक सायकोलॉजिकल लेवल निफ्टीसाठी होऊ शकेल. इथे पुन्हा एक छोटासा गॅप त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे आणि वर आलेला आहे. राईट. तर आता हे बघणं गरजेचं आहे की तो कुठून करेक्शन देईल. एचजीएक्स निफ्टी आता बघितलं तर थोडासा निगेटिव्ह आहे. बँक निफ्टी एकदम निगेटिव्ह आहे. काल निगेटिव्ह मध्ये क्लोज झाला, तर वेराज निफ्टी हा 1% जवळपास वरती क्लोज झालेला आहे. एवढं सहसा होत नाही. फार तर दोघात थोडासा फरक असतो, पण ह्या ठिकाणी बघितलं तर हा मायनस मध्ये क्लोज झाला आणि पॉझिटिव्ह मध्ये निफ्टी क्लोज झालेला आहे. तर हे कुठे ना कुठे दोघं कॉन्ट्रावर्सी लेवलला आहेत, अपोजिट लेवलला हे थांबलेले आहेत. तर आता एक आहे की एकामध्ये एकदम मोठी मूवमेंट येईल. आयदर जोरात निफ्टी पडेल किंवा बँक निफ्टीला वर आलं पाहिजे. दोन्हीपैकी एक येईल. मार्केट खूपच वरती आलेलं आहे. त्यामुळे आता विक्स जरी बघितलं आपण तरी तो अजून 22-23 ला आलाय, म्हणजे व्होलॅटिलिटी इथे विक्सची आता वाढलेली आहे. एकदा का विक्स हा 22-23च्या वरती जर निघाला तर चांगल्या पद्धतीने मार्केट व्होलाटाईल होईल पुन्हा. तर ते आपल्याला बघायचं आहे. एफआयआय सुद्धा अजूनही बाईंग मूड मध्येच आहेत. एकदा जर आपण एफआयआय चा डाटा बघितला तर थोडासा म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल. बघा, एफआयआय चं जर बघितलं तर सोमवारी शुक्रवारी त्यांनी 6,000 कोटीचं बाईंग केलेलं आहे. तर काल 3,000 कोटीचं त्यांचं बाईंग आहे. म्हणजे एफआयआय अजूनही लूज करत नाहीयेत. अजून पण एकदम छानपैकी त्यांचं बाईंगच स्टार्ट चालू आहे. किती बाय करणार आहेत माहित नाही. कारण जर आपण पाहिलं हे 1-2 महिने मध्ये, तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी बाईंग केलेले आहे. नोव्हेंबर मध्ये 67,000 करोड, डिसेंबर मध्ये जवळपास 50,000 करोड, आणि आत्ताच ह्या 8-10 दिवसामध्ये 12,000 करोड. तर एवढं त्यांचं बाईंग आलेलं आहे. आता हे फक्त ते कधी प्रॉफिट बुक करणार आहेत हे मात्र बघायचंय. जसं मी विकेंड सेशनला पण सांगितलंय ना, आधी सांगितलेलं आहे. एकतर बजेटच्या 1-2 दिवस आधी मार्केटनी एक करेक्शन दिलं पाहिजे, फॉल दिला पाहिजे, किंवा बजेट आल्यानंतर 1-2 दिवसांनी फॉल आला पाहिजे. डेफिनेटली ह्या पिरियड मध्ये आपल्याला फॉल बघायला भेटणार आहे. तो करेक्शन असेल त्यामुळे जास्त घाबरत जाय नाहीये. तर मे बी 14,500च्या आसपास आता मार्केट आहे, तर तो 12,000च्या आसपास येईल किंवा 12,500च्या आसपास येईल. एवढा करेक्शन हा डेफिनेटली मिळाल. आणि हेल्दी मुवमेंटसाठी मार्केटला पुन्हा हेल्दी वरती जायचं असेल तर हे करेक्शन खूप आवश्यक आहे. पण अनएक्सपेक्टेडली मार्केट कधीही मुवमेंट देतो हे मी सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं की आता खाली येईल, त्यावेळेस तो कधीच खाली येत नाही, किंवा वर जाणार आहे तर तेव्हा कधीच वर जात नाही. असाच तो अनएक्सपेक्टेड. फक्त मार्केट चाललंय, त्याची मुवमेंट कॅच करणं आपल्या हातात आहे. मग आजच्यासाठी वळूया. आजच्यासाठी काय असेल आपल्याला सपोर्ट पाहिला, तर आपल्यासाठी जो सपोर्ट असेल तो असेल 14,040 ते 14,020, 420च्या आसपास. 14,440 ते 14,420 हा सपोर्ट असेल. त्याच्यानंतरचा जो गॅप इथे, आधीचा गॅप नको हात लावायला आपण.
14,366. हा जो गॅप पेंडिंग आहे फिल करायचा, तर सेकंड सपोर्ट आपला असेल आणि खाली तर 14,290 चा एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे मार्केटला आहे. तर या लेवलमध्ये मार्केट असायला पाहिजे. वरती 14,500 रेजिस्टन्स असेल. काल पण मी सांगितलं होतं की 14,475च्या आसपास जाऊन मार्केट वळेल आणि बरोबर तिथूनच मार्केट वळलेला आहे सकाळी. नंतर मग पुन्हा तो दुपारी वरती आलेला आहे. तर आज काय आहे? 14,500, 14,525 आणि 14,550. फार तर त्याच्यावर शक्यतो 14,500च्या वर पण मार्केट टिकणार नाही असं आत्ता सध्या तरी दिसतंय. कारण 14,500 वरती ओपन इंटरेस्ट सुद्धा हायेस्ट लेवलला आहे. ते आता आपण तिकडे गेले की बघूया. राईट. तर हे आजच्यासाठी आपल्याला वरचे आणि खालचे दोन्ही लेवल्स आहेत. या लेवलवरती खूप लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि सावध राहायचं आहे त्या लेवलवरती. चला ओपन इंटरेस्ट डाटा बघूया आपण. निफ्टीचा जर ओपन इंटरेस्ट डाटा आता जर पाहिला आपण, तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे पुट साईडला 14,200 वरती अजून पण जास्त दिसतोय आपल्याला आणि 14,500 आणि 14,400 यावरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा आहे दोन्ही वरती. दोन्ही लेवल जे आहेत मेकआवर ब्रेक आहेत. वरच्या साईडला 14,500 कॉल साईडला आहे, त्यामुळे तो रेजिस्टन्सचं काम करेल. 14,400 वरती पण आहे, तो सपोर्टचं काम करेल. तर ह्या लेवलवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्या ठिकाणी जर आपण NSE च्या वेबसाईटवर जर पाहिलं, तर कुठल्या लेवलवर किती ओपन इंटरेस्ट डाटा आहे हा क्लिअरली दिसतो आपल्याला. बघा 14,500 वर जवळपास 26 लाख ओपन इंटरेस्ट आहे. 14,550 आणि 14,600 वरती या दोघांचं जर आपण मिळवलं तर जवळपास हा 60 लाखचा ओपन इंटरेस्ट डाटा इथे आपल्याला दिसतो. त्यामुळे आणि खालच्या साईडला जर आपण आलो तर 14,400 वर जवळपास 26,76,000चा ओपन इंटरेस्ट डाटा आहे. तिथंच 14,300 वर जर आपण बघितलं तर 26 लाख म्हणजे 27 लाखचा ओपन इंटरेस्ट डाटा आहे. मग हे स्ट्रॉंग सपोर्टचं काम आपल्यासाठी करणार आहेत. त्यामुळे याच रेंजमध्ये मार्केट राहण्याची शक्यता आहे आज पण. जर ब्रेक झाला तर हे सगळे ओपन इंटरेस्ट डाटा वॉशआउट होतील आणि एक चांगला फॉल आपल्याला मार्केटमध्ये मिळेल. आता जर बघितलं तर टोटल जर बघितलं 2,78,00,000 कॉल साईडला ओपन इंटरेस्ट डाटा आहे, तर 4,22,00,000 एवढा ओपन इंटरेस्ट डाटा हा पुट साईडला आहे. आणि त्यात जर पुट कॉल रेशो आपण बघितला तर 1.52 आहे. तर हा काल 1.29 होता, आज 1.52 आलेला आहे. तर कुठे ना कुठे हा ओव्हरबाउट झोनला चाललेला आहे आणि सेम अपोजिट स्थिती आहे बँक निफ्टीची. चला ही झाली बँक निफ्टी. बँक निफ्टीला जाऊया. काल आपण ज्या पद्धतीने म्हणत होतो की एका चॅनल मध्ये चाललेला आहे, तर आता वर खालच्या साईडला चॅनल ब्रेकआउट दिलाय बँक निफ्टीनी. त्यामुळे आता राहायचा जो सपोर्ट लाईन आपला होता त्याच सपोर्ट लाईनला तो येऊन थांबलेला आहे. इथून जर आता तो वरती जाणार 32,000 लेवल तोडून खाली येईल की वर जाईल. खाली आला तर 31,600चा सपोर्ट पहिला राहील आणि 31,000 त्याच्या खाली जर बघितलं 31,340 हे दोन लेवल मग खालच्यासाठी बँक निफ्टीला आहेत. तर वरच्या साईडला आता पुन्हा बघितलं आपण तर 32,286 कालचा जो हाय होता तो आपल्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल. 2 दिवसाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेला आहे. तर आता सुद्धा आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल जी आहे ती 32,286, 32,200, 300 आपण पकडूया ग्रॉस लेवलला, तो असेल. तो जर क्रॉस केला तर 32,500 हे आजच्यासाठी लेवल असतील. पण आता इथं बँक निफ्टी हा खूप कमजोर झालेला आहे. जर आपण बघितलं तर बँक निफ्टी कमजोर आहे, निफ्टी स्ट्रॉंग आहे. दोन्ही अपोजिटला मुवमेंट देत आहेत. त्यामुळे घेताना एकमेकांचा जो आपण सपोर्ट घेऊन चालतो की आता निफ्टी वीक झाला आहे, निफ्टीवर जाईल, बँक निफ्टी हे होईल. तर ही टोटली जो काही आपला अनालिसिस आहे तो बाजूला राहतोय. ड्युरिंग द मार्केट आपण करतो की निफ्टी जर पडत असेल किंवा बँक निफ्टीवर जात असेल तर आपण म्हणतो की नाही चला आता बँक निफ्टी निफ्टीला वर घेऊन जाईल. पण काल असं काही घडलेलं नाहीये. मग हे कशामुळे झालं ते सर्वात महत्वाचं बघणं. काल बँकिंग सेक्टर एवढे पडले खाली झाले, पण जो नवीन एक इंडेक्स आलेला आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, तो जर बघितला तर तो सुद्धा पॉझिटिव्ह मूड मध्ये क्लोज झालेला आहे.
जर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, आता फायनान्शियल सर्व्हिसेसचे स्टॉक्स त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आयसीआयसीआय बँक पण आहे, एचडीएफसी बँक पण आहे, तर एचडीएफसी पण आहे, बजाज फायनान्स पण आहे. तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक असेल किंवा बाकीच्या बँकिंग सेक्टर, हे जर अपोजिट झालं तर एचडीएफसी हा चांगल्या पद्धतीने मुवमेंट देतो पॉझिटिव्ह आणि हेवी वेट आहे. त्याचं वेटेज हे निफ्टी फायनान्स मध्ये जास्त आहे, निफ्टीमध्ये पण जास्त आहे. त्यामुळे होतं काय, यांनी चांगली मुवमेंट दिली पॉझिटिव्ह, तरी सुद्धा मार्केट त्यांच्या जोरावरती वरती येऊ शकतं जर खाल दुसरे सेक्शन पडले तरी सुद्धा. जर आपल्याला एचडीएफसी पाहायचं झालं तर काल एचडीएफसीनी, हा एचडीएफसी बँक आहे, तो एका रेंज मध्येच राहिला. आणि जर एचडीएफसी आपण काल बघितलं तर जवळपास खालून तो वरती मुवमेंट दिलेली आहे त्यांनी, आणि 3% जवळपास त्यांनी वरती आलेला आहे. राईट, 3-3.5% वरती दिला म्हटल्यावर डेफिनेटली तो निफ्टीला आणि निफ्टी सर्व्हिसेसला वरती घेऊन जाणार. म्हणून काल मार्केट एवढं वरती आलं. आणि बँक निफ्टीला सपोर्टला कोणीच नव्हतं. इनिशियल फेजला बँक निफ्टीला फक्त एचडीएफसी बँक तेवढा होता पॉझिटिव्ह मध्ये, पण बाकी सगळ्या बँका ह्या खालीच होत्या, त्यामुळे बँक निफ्टी खाली आली. आता बँक निफ्टी अजूनही कमजोर आहे, काही कळत नाहीये. बजेट येतोय, बजेट एवढ्या लोक येणार आहे, त्याचा तरी काहीतरी थोडासा इफेक्ट बँक निफ्टीवर जास्त होतो, तर त्यानंतर तो काही सिग्नलच देत नाहीये, मुवमेंटच देत नाही. मग हा अजून वेट करतोय का बजेट पर्यंत, का बजेटमध्ये असं काहीतरी असेल की त्याचा परिणाम बँक निफ्टीवर जास्त होईल, काहीच आयडिया नाहीये. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं या लेवलला बँकिंग सेक्टरमध्ये सर्वात चांगलं आहे. राईट, चला ओपन इंटरेस्ट डाटा बघूया बँक निफ्टीचा. बँक निफ्टीचा जर ओपन इंटरेस्ट डाटा बघितला तर तो ओव्हरसोल्ड कडे वळतोय. तो ओव्हरबाउट कडे निफ्टी, ओव्हरसोल्ड कडे बँक निफ्टी आहे. राईट, तर बघा 0.72 पिट कॉल रेशो आलेला आहे. इथे जर बघितलं तर हायएस्ट ओपन इंटरेस्ट 32,000 वर आहे, मेकावर ब्रेक लेवल आहे. तो जर ब्रेक झाला तर 31,500 वरती, 32,500 ह्या लेवल मध्ये मार्केट राहण्याची शक्यता आहे आज पण. काल पण म्हटलं होतं 32,000 आणि 32,500च्या मध्ये मार्केट प्ले करेल. तर 32,300 आपला वरती हायएस्ट लेवलला होतो आणि काल तसंच झालेलं आहे. त्याच 100-200 पॉईंट मध्ये मार्केटनी काल दिवसभर काढलेला आहे. तर आज बघूया एकदम एज वरती क्लोज झालेला आहे. तर आता ओपन कशा पद्धतीने मार्केट देईल त्यानुसार मग आपल्याला समजेल. 10-11 पॉईंटचा इथे जर बघितलं आपण तर एचजेएक्स निफ्टी दिसतोय. बघा 12-13 पॉईंटला आहे बँक निफ्टी, एचजीएक्स निफ्टी. तर त्यानुसार आता बघूया. निगेटिव्ह आता तर चिन्ह आहेत, पण सांगता येत नाही. 9 पर्यंत जर एचजीएक्स पॉझिटिव्ह झाला तर मूड पूर्ण चेंज होईल. तर हा होता. अजून एक गोष्ट, जे निफ्टी सर्व्हिसेस आहे त्याला अजून काही दिवस आपण ऑब्झर्व करूया, नंतरच आपल्याला ट्रेड त्याच्यामध्ये घेता येईल. कारण तुम्हाला एक दिवस काल जर बघितलं तर बरेचसे प्रीमियम आहे ते कसंही आउट डिके होत होते, कसेही वाढत होते. त्यामुळे त्याचं थोडासा अजून व्हॉलॅटिलिटी वाढू द्या. त्याच्यात व्हॉलॅटिलिटी जास्त नाहीये, बँक निफ्टी पेक्षा कमी आहे आणि निफ्टी पेक्षा थोडीशी जास्त आहे. हा पहिल्या दिवसाचा ऑब्झर्वेशन आहे. तर अजून आपण बघूया तो कशा पद्धतीने जाईल. आणि एकदा का त्यांनी व्यवस्थित मुवमेंट द्यायला लागले, त्याची एक काय म्हणतात त्याला की नस ते आहे, म्हणजे एक मुवमेंट त्याची पकडता आली पाहिजे आपल्याला, मग त्याच्यामध्ये आपल्याला एंटर करता येईल. बऱ्याच लोकांचं ते होतं, नवीन नवीन काही असेल तरी त्याच्यात अट्रॅक्शन वाटतं आणि लगेच एंटर करतात शेअर मार्केटमध्ये. असं एंटर म्हणजे एखादा नवीन स्टॉक आहे, काहीतरी दिसलं तर अरे मुवमेंट चालली आहे, मग चला एंटर करा. तर तसं कधीच करायचं नाही. एकदा त्याचं आपल्याला मुवमेंट समजू द्या, तो कशा पद्धतीने अप्स अँड डाऊन्स होतात त्याच्यात, हे एकदा समजलं की मग आपल्याला एंटर करणं सोपं जातं. राईट, तर याच्याकडे लक्ष ठेवूया. हा होता आजचा अनालिसिस, मार्केट व्ह्यू. ऍक्च्युअल मार्केटमध्ये बघूया काय आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच, हॅव अ प्रॉफिटेबल डे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर नक्की कळवा. राईट, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ.